मोर काढून टाकायचं. झाडं चांगली झाली पाहिजे. माझा पुदिना बघायला मी आले, मिरच्या छोट्या छोट्या काढते. मला व्हिडिओ तुमच्यापर्यंत जास्त पोचले कारण ते आपल्या झाडांना पाणी करून घालतं. काळोख व्हायच्या आधी करूया. पक्ष्यांचा आवाज बघ कसा येतोय बघा. चला कामाला सुरुवात झाली आमच्या. पुढे घ्यायचं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आपण आता हंडा घेतला आहे आणि पाणी सगळ्या झाडांना घालायचं आहे. सुरुवात केली आहे कुणालच्या बाबांनी. आणि पाणी घालून झाल्यानंतर सगळं पाणी पण घरातलं भरून ठेवायचं आहे झाडांसाठी. म्हणजे आज आहोत ना इथे तर म्हटलं सगळ्या झाडांना पण पाणी घालूया. आणि पक्ष्यांचा आवाज बघा कसा येतो ते. चला पटापट आधी करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते मी. आणि तुमच्या कमेंट्स आता मी वाचत होती. मी थोडा वेळ आराम केला दुपारी, एडिटिंग थोडंसं करून घेतलं आणि मग नंतरला तुमच्या कमेंट्स वाचत होती. थोडंसं कमेंट्सबद्दलच बोलूया. वाघ्या शेर याच्यासाठी भरपूर कमेंट्स आहेत. काळोख होईल ना लवकर म्हणून म्हटलं अगोदर पाणी घालून घेऊया. आता काळोख झाला का सगळं मग गडबड होऊन जाणार. कारण थंडी आहे, त्या थंडीतनं कसं अंधार लवकर होतो. त्याच्यामुळे पटापट घालून घेऊया. चला चला चला. पाणी ते पण लाल दिसतं रे. लाल त्यात हां ते लाल त्यात राहिल्यामुळे आहे. हंड्याने पाणी घाललं बरं पडतं. जड नाही वाटत आहे. काय त्यामध्ये 4-4, 5-5 झाड नको. तर ही वरच्या साईडची झाडं आहेत ना, त्यांना पाणी टाकून झालं आहे. आता 2 जण आहोत म्हणून फटाफट झालं. आता तुम्हाला वाटेल म्हणजे पाणी टाकायला सांगितलं आहे मग तुम्ही काय टाकता असं मला प्रश्न पडू शकतो ना. त्याच्यामुळे सांगते. नाही हो, आमची कशी खूप इच्छा होती की आता आपले झाडं आहेत की नाही मग आपल्या हाताने पण त्यांना पाणी टाकावं. त्याच्यामुळे कुणाल जेव्हा म्हणाले की आपण पाणी टाकूया. मग नंतरला रिया आहे ना, रियाला सांगितलं ना पाणी टाकायला. ती काय नंतरला येऊन टाकेल पाणी. मग त्याच्यामुळे म्हटलं चला करूया आपण. झाली वरच्या साईडचे झालेत. आता ही आंबे वगैरे आहेत ना ह्या खालच्या साईडला तिथे टाकून घेते. म्हणजे मागच्या साईडची झाडं आहेत ना ती पटापट 2 जण आहात म्हणून होऊन जाईल लवकर. चला चला. पक्ष्यांचा आवाज मस्त येतो ना. झालं बघा. हे शेवटची 4 झाडं राहिलेत काजूची. म्हणजे अर्ध्या तासामध्ये सगळं झालेलं आहे फटाफट काम. हा बरं वाटलं. हा कसलं झाड आहे सागाचा. हे बघा आपोआप उठलेला. आता हे पण सगळं साफ करायचं. मग आता काय जमणार नाही, आपल्याला टाईम नाही आहे मेन म्हणजे. बघू आता एप्रिल मे महिन्यामध्ये आल्यानंतर. गुरांचा आवाज येतोय. तर आलाय मोर. मग ह्याला कसा मोर आला ह्या झाडाला लवकर? हां ह्या झाडाला नाही मोर आला अजून ना. ह्याला नाही आला अजून. ह्याला सगळ्या झाडांना गेल्या वर्षी मोर आहे. मग ह्या वर्षीचा पण काढून टाकायचा. मोर काढून टाकायचा. झाडं चांगली झाली पाहिजे. ही जेवढं आता मोर काढची ना फळ नाही घेणार ना तेवढं मजबूत आणि चांगलं झाड आहे. नंतरला चांगलं येणार डबल. लहानपणी फळ घेऊन त्याला चांगलं ताकद येत नाही ना. बरोबर आहे. ताकद येईपर्यंत झाडांची कटिंग करायची आता थोडंसं. ते आता करून घेतो फटाफट. आणि ते सगळं काढायचं. ते आता काढायचं आहे ते सगळं चहाची पात वगैरे. ते नंतर उद्या. आता काय करायचं? सकाळी काढूया. आता उठून काढून फायदा नाही.
सकाळी कधी काढणार? सकाळी घाई काय होईल मग आपली. काही घाई होणार नाही. तर मिरच्या याच्या काढून घेते ना आता. भेटतील का खायला? नाही भेटली तर त्याला नंतर आपण कापू घेऊ. फळं येऊन गेल्यानंतर. चला आता काय कटिंग चालू आहे झाडांची. गुलाबं येऊन गेलेले आहेत ना, त्यांना कटिंग करायला हवी. हे बघा, कटिंग नाही केलं तर वाढ नाही होणार. त्याच्यामुळे मोगरा गुलाब सगळं कटिंग करतात कोणाच्या बा. आणि अजून काय हळद काढायची आता नको ना, नंतर बघू ना हळद. आपण राहू दे आधी हळद वगैरे, नंतर बघूया. आता आपल्या फेऱ्या होणार आहेत वरचेवरती. त्यांना पण येऊन गेलं गुलाब. गुलाबाला एक हे असतं, माहिती पडतं त्याला फुल येणार नाही. बघायला कधीच फुल येणार नाही. का ते? ती फांदी तिथे हे झाली ना, फुल येणार पर्यंत फांदी दिली माहिती पडत ना. फुल येऊन गेलं ना, ती कापायची तिला म्हणून ते खाली दुसरी फांदीला ताकद भेटणार ना. ती एकटेच फांदी ठेवायची. मी चहा ठेवू मग? ठेवू जा, तू चहा ठेव. हां, तुम्ही करून घे कटिंगचं काम. चला, ते हे पण मातीचं पण करायचं, ते सकाळी करूया. काय ते माती हे करायचं बोलतो ते. सकाळी उठून मातीची थोडंफार आता म्हणजे आंघोळ झाली ना, हां की मला काय मी पटापट हे कामं करून घेतो. चालेल. हां, तर झाडांचं सगळं काम झालं करून चहा ठेवला आणि आम्ही चहा प्यायला घेणं. त्यात काका आले. तर काका बघा, तुम्ही बघता नेहमी असतात ते आमच्या घरी, ज्यांचं येणं जाणं असतं. अजून पण बरीचशी माणसं आहेत ज्यांचं येणं जाणं असतं, पण सगळीच जणं कॅमेऱ्यासमोर यायला तयार नसतात. म्हणजे काही जणं घाबरतातसुद्धा आणि काही जणं मुद्दाम टाळतात. त्याच्यामुळे तुम्हाला बघा गावच्या ठिकाणी गेलं म्हणजे व्हिडिओ जेव्हा मी करते गावचे, तर खूप कमी माणसं दिसतात व्हिडिओमध्ये. तर असतात बघा, प्रत्येकाचे काही रिझन असतात. आपण कोणाला असं जबरदस्ती नाही करू शकत. पण ज्यांना खरोखर आवडतं माझ्या व्हिडिओमध्ये यायला, त्यांना मी अगदी आवडीने घेते. म्हणजे कधी कधी ना असं व्हायचं ना की शूटिंग चालू केलं का काही जण अक्षरशः पळायचे. आणि मग असं खूप वाईट वाटायचं या गोष्टीचं की मी काय चुकीचं काम करते, असं म्हणजे माझ्या मनामध्ये विचार यायचे. त्याच्यामुळे मी तर टाळते अशा लोकांना शूटिंगमध्ये घ्यायचं. जे कम्फर्टेबल असतात त्यांना नक्की घेते माझ्या व्हिडिओमध्ये. काय कळत नाही. हां, मग तेच तर. चला, तुला कापून टाकली कोटलीवाली ते झाडांच्या मध्ये होती. काय झाडाच्या सगळे झाडाला पूर्ण विरकून गेली होती. छोटं बाई, मिरच्या याच्या आहेत त्या काढूया. टोपला तिथे आहे. सगळं काढून घेतो आता फटाफट. पुदिना बोलवते मी. ते हे बघ कसं मस्त फुलारले बघ. हे बघ ना, पापडीची भाजी बघ ना, घेवडा मस्त झालाय. काठी लावायला सांगायला पाहिजे. मला वरती आहे, जेवढा आहे तेवढा काढून घेते. हां, चल पटाप. आहे थोडासा घेवडा. माझा पुदिना बघायला मी आले. छोट्या छोट्या काढते. हा, तेच. पुदिना कुठे गेला? पुदिना माझा सुकला का काय? हाय 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 हाय, पण तयार नाही झालाय. चल जरा मिरच्या काढायला, परत काळं झालं तर सगळं राहून जाईल. हे बघा शिमला मिरची. ती केल कधी तोडायची? हे बघ, आता परत फुलारी ना तर होईल. तिला मोठी दिसते का मिरची? आणि ह्या सगळ्या मिरच्या आता काढून घेते बारीक बारीक. सुकल्या काढ काढ, सुकलेला काढ. सुकलेला दिसत ते काढ. लाल लाल पण झाल्यात काल. टोपला आणायचा ना तिकडचा. इथे टोपला आणि मला बोलते तो पण दिवाला ठेवलाय. सगळ्या काढून घेते आणि मग काढून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते किती मिरच्या निघाल्यात त्या. चल बाबा, अर्धच काढलं कारण काळं कोयला आलंय. हे बघा किती मिरच्या निघाल्या भरपूर. हां, अजून पण काढायचं होतं चहाची पात वगैरे, ते म्हटलं सकाळी काढूया. हा काय अंधार व्हायला आला. चला बाबा, सगळ्यात मोठं काम झालं ना, पण झाडांना पाणी घालायचं. चला आता घरामध्ये जरा बघूया. निघालो ना, म्हणजे उद्या सकाळी बघा निघायचं आहे आपल्याला मुंबईला जायला. त्याच्यामुळे सगळं तयारी चालू आहे, पॅकिंग वगैरे करायची. म्हणून ही सगळी सामानाची जमवाजमव. थोडंसं जे आहे ते उद्या सकाळी काढून घेणार. आम्ही काही जास्त दिवस नाही राहिलो गावाला. व्हिडिओ तुमच्यापर्यंत जास्त पोचले कारण
जास्तीत जास्त व्हिडिओ गावचे तुमच्या शेअर करायचा प्रयत्न. खूप जणांच्या कमेंट्स होत्या की ताई आम्हाला गावचे व्हिडिओ बघायचे, त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं मी शूट करून तुमच्या शेअर केलं आहे. फक्त 2 दिवस आम्ही राहिलेलो आहे. कालचा दिवस, काल तारीख किती होती? 18 तारीख. हां 18 तारीख आणि आजची 19 तारीख, म्हणजे फक्त 2 दिवस. आणि आता उद्या आम्ही निघणार सकाळी. पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत जास्त आलेले आहेत. 11-12 उद्याचा दिवसात एखादा 2 व्हिडिओ निघेल गाडी. बघू आता कसं जमते ते शूटिंग करायचं, कारण सामान पण थोडंसं आहे. आपलं केळ वगैरे आहे ना, ती पण तयार झालेली आहेत, ती पण घ्यायची. आणि असं ओझं आत्ता मला असं कुठं वाटतं की गाडी असं तर बरं झालं असतं. पण काय झालं की गाडीचं आपल्याला थोडंसं काम करायचं बाकी आहे. म्हणजे आता ह्या लांबच्या प्रवासाला गाडी आणू शकत नव्हतो, त्याचे टायर आहेत ना थोडेसे खराब झाले, त्याच्यामुळे नको म्हटलं, रिक्स नको म्हणून मग नाही गाडी आणली आम्ही. मग ट्रेनने म्हटलं प्रवास करूया. ते म्हणजे परत यायचं झालं ना तेव्हा म्हटलं आता गाडीने बरं पडेल, कारण सामान वगैरे न्यायचं असतं ना, मग खूप जरा अडचण होते. आता उद्या निघायचं आहे, आता थोडंफार सामान आहे, थोडेसे ओढाताण होईल, पण ठीक आहे म्हटलं करूया थोडंसं ॲडजस्ट. पण थोडंसं गाडीचं काम होतं म्हणून मग राहून गेलं. मग असं सगळं झालं. तर केळ आता सकाळी कापायची, मग ती पॅकिंग करून ठेवायची आणि मग निघायचं होतं सकाळी. आता काय करते, सगळ्यात आधी दिवाबत्ती करून घेते. संध्याकाळची वेळ म्हणजे 6-6:15 झालेले आहेत. आणि मग नंतरला मग जेवण करायचं आणि मग काय झोपून जायचं. बस इतकंच रुटीन आहे आता इकडे. दरवाजा आता बंद करून झाला आहे. रिया आता येईल दूध घेऊन ना. सगळ्यांना बघायचं होतं की झाडांना पाणी कोण घालतं. तर रिया जर का आता आली ना, किंवा रियाची मुलगी पण येईल, काय सांगू शकत नाही. जे कोण येईल ना त्यांच्याशी मी तुम्हाला म्हणजे भेट घालून देते, मी दाखवते तुम्हाला की आपल्या झाडांना कोण पाणी घालतं ते. पण बरं वाटलं आज आम्ही आता हे झाडांचं वगैरे काम केलं ना, खूप बरं वाटलं. समाधान मिळालं की नाही आपल्या झाडांना आपण पाणी घातलं. किती अर्धा-पाऊण तास गेला ना मग अशी जास्त 4:30ला घेतलं. आता सगळं काम करून आता झालं टायमिंग काढून झाला, 1-2 तास गेले आपले चांगले. म्हणजे अजून पण राहायची इच्छा होती की राहावं अजून 8 दिवस, पण नाही जमणार, कारण वाघ्याशरू पण आहेत ना, त्यांच्यासाठी जीव अडकला तिथे मुंबईमध्ये. तर मला किती जण असं विचारतात की आपल्या झाडांना पाणी करून घालतं, झाडांना पाणी करून घालतं. ही बघा ही रिया, हिला सांगितलं आहे झाडांना पाणी घालायला. आणि ही मनस्वी मृण्मयी सगळ्यांना झाडाची चिंता ना गं, म्हणून ते विचारत बसतात. हां तर मी म्हटलं दाखवीन तुम्हाला, म्हटलं मी गावी जाईन ना तेव्हा. तू आता आलीच तर म्हटलं दाखवूया सगळ्यांना. असं चांगले आहेत पण झाडं सगळी टवटवीत आपली. ते माका वाटतं भोपळ्याची ना पानं आली होती, कोणतरी खाल्ली ती. मी वेळेला ही का तुम्ही भाजी काढून गेले ना, ती भाजी कुठे, ती वास नाही बरोबर येत त्याचं. माझ्या इथे बघा जाऊ किती आहे ते वास नाही बरोबर. मग ही दुधी भोपळ्याची ना ती. नाही भोपळा भोपळा. मग कोणी माका वाटतं कोणतरी खाल्ली वरची, मग कोणतरी असेल किडबीड लागले असेल. दुधी भोपळो नाही, ह्यो भोपळा. त्या भोपळा तो. हा ते 2 आहेत ठिकाणी. पानं मस्त आली होती त्याला. मी का बोललो भाजीला नेली तर काय एवढी अशी ह्याच्यासारखी नाही ना. मग ते मुंगूसने खाल्ले असेल कोणतरी. मग पण अशी तोडल्यासारखीच वाटतात ना. बघ ना तोडलेली वाटत, तोडलेलीच वाटत. काकीन काही नीट बघशील ना, तू नीट बघितलंस ना, बघितली असं वाटतं की तोडलेली आहे. खाल्लेलं पान असेल तर कुठेतरी असं पान भेटेल, त्या असं वाटतं की तोडलेली आहे. पण मी म्हणते काय, मला वाटलं दुधी भोपळ्याचं ते. नाही भोपळा. माझ्या अजून ते दुधी भोपळे धरतात. काय बोलतेस. आधी मध्ये ना किडतात, म्हणजे ते आता संपायला आली वेल. मग थोडे मोठे झाले ना की थोडे असे आतून जरा काय खराब होता, ते काय तू कटिंग केलंस ना आता, आणि चांगलं ते हो सगळीकडे पसरते. जमिनीवर ठेवले वेल. एकच वेल नाही, 2-3 ठिकाणी वेल नाही, पण वेल जमिनीवर ठेवले का अशी उभी केलेली आता झाडावर होती ती, म्हणजे ती काय ठोंबारे लावली त्याच्यावर होती. तर दुसरं तो मेली, तो वेल होता तो. आणि दुसरा जे बाजूला होता ना तो पसरला, आपणच होता मळीवर पसरला, आणि त्या जमिनीवरच होत आहे. जमिनीवर कीड लागणार आता. ती संपायला आली ना वेल, ती किडी पकडा. आमचं पण तसंच झालेलं. म्हणजे त्याला आपण आहे ना ताकद संपते ती. भरपूर फळ काढलं नाही की आपण त्यांना खत आणि आता पाणी नाही घालत तिथे. नाही पण ते त्यांचा पण पिरियड असतो गो. ह्या एवढं 2-3 महिने एवढंच देतात. तेवढंच अजून किती देणार सांग. असं आहे तरी किती भरपूर झाले. किती काढले? भरपूर झाले, मोजले नाही आम्ही. 100-150 फळ आपण किती काढलेले फळ बघितले ना. मग भरपूर दुधी माहिती किती जणांनी दिल्या वगैरे असं. हो 2-3 थोडंसं. तर रिया बघा गेली आता, आणि संध्याकाळचं काम म्हणजे काय तर जेवण. आता काय छोटं मोठं बनवायचं आणि खायचं.
दोघंच जण आहे आणि म्हटलं काय आता बनवणार, त्याच्यामुळे बघूया आता कुणाला जेव्हा विचारते काहीतरी पुलाव वगैरे असं एकच बनवते, म्हणजे रात्री जेवणाची सोय झालेली आहे. सकाळी परत आपल्याला निघायचं, त्याच्यामुळे थोडीशी पॅकिंग करायची ती पण आता करून घेते, मग सकाळी घाई होणार. तर असं सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. आता बघूया. सगळ्यात आधी हे बघा दूध घेऊन आलं रिया, तिला सांगितलं पाव लिटर दूध घेऊन ये कारण आहे घरामध्ये दूध, तर ती दूध घेऊन आली होती. दूध सगळ्यात आधी गरम करते आणि मग जेवणाला सुरुवात करते. तर चला मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना.